सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने एक वेगळी चाल खेळली। स्वपक्षीय आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात जाऊन भाजपच्या आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी थेट काँग्रेसच्या दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्यासारख्या प्रबळ नेत्यांची मदत घेतली। या विरोधकांच्या मदतीने भाजपने बाजार समितीवर विजय प्राप्त केला। या नव्या रणनीतीत जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। गोरे हे मूळचे काँग्रेस पक्षातील असल्याने त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या या राजकीय गुणांचा फायदा घेत भाजप बाजार समितीच्या विजयाची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पक्षात घेऊन स्थानिक पातळीवर भाजपला अधिक मजबूत करण्यावर भर दिला जात आहे। सांगोला येथील बाळासाहेब एरंडे यांचा भाजप प्रवेश याच रणनीतीचा एक भाग मानला जात आहे। माहितीनुसार शिवाजी सावंत, दिलीप माने आणि हसापुरे यांच्यासह अनेक प्रबळ नेते भाजपमध्ये प्रवेशासाठी रांगेत तयार आहेत। स्थानिक निवडणुकीत विरोधकांना आपलेसे करून त्यांच्या बळावर सत्ता काबीज करण्याची भाजपची ही नवी पद्धत सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलणारी ठरू शकते। यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे।